नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मग मजेत आहात ना? तर चला आज आपण अशी नवीन अशी हटकेबाज अशी सुक्की शेवभाजी पाहणार आहोत. तर इथे पाहू शकता मी पहिल्यांदा कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच एवढे तेल घातलेले आहे आणि तेल मस्त असे कडकडीत गरम झाले की त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी देखील टाकून घेतलेली आहे आणि जिरे आणि मोहरी यांचा मस्त असा डान्स करायचा झाला की मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला जो कांदा होता ना तो देखील घातलेला आहे आणि कांदा आपला हलवत हलवत मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत असा परतून घेणार आहे. आणि ही आहे आपली सुक्की शेवभाजी. एवढीच परफेक्ट म्हणजे एवढीच चवीला तर एवढीच भन्नाट अशी ही शेवभाजी लागते ना, एकदा खाल तर बार बार करूनच पाहाल अशी मी तरी सांगते. आणि इथे पाहू शकता आपला कांदा देखील मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत परतलेला आहे आणि लगेच मी म्हणजे 1 चम्मच हळद देखील घातलेली आहे आणि लगेच टोमॅटो बारीक कापलेला टोमॅटो घातलेला आहे. आणि इथे पाहू शकता मस्त असा म्हणजे मस्त असं फ्राय होईपर्यंत टोमॅटो मॉइश्चर होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे. आणि लगेच मी इथे मोड आलेली मटकी धुवून घेतलेली आहे. साधारणतः अर्धा पाव एवढी मटकी आहे आणि मस्त अशी धुवून घेतलेली आहे आणि लगेच त्याच्यामध्ये आपले कांदा वगैरे आहे ना त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे फ्राय. तर इथे पाहू शकता आपली मटकी अशी मस्त फ्राय म्हणजे कलर आलेला आहे मस्त. याच्यामध्ये मी जास्त काही मसाले वगैरे टाकणार नाही आहे, फक्त मी मीठच टाकणार आहे. आणि इथे पाहू शकता सर्वात शेवटी मी थोडीशी कोथिंबीर देखील टाकलेली आहे. आणि आपली मटकी मस्त अशी सुक्की शेवभाजी बनवायची आहे, त्याच्यासाठी मटकी फ्राय झालेली आहे. आपण ही मटकी तुमच्या लहान मुलांना देखील अशीच खायला देऊ शकता किंवा जे घरात तिखट जास्त खात नसतील त्यांना देखील ही मटकी तुम्ही देऊ शकता. एवढीच अतिशय पौष्टिक आणि चविष्ट ही मटकीची भाजी लागते. आणि लगेच सगळ्यात शेवटी मी थोडेसं मीठ देखील टाकलेलं आहे. पाहू शकता मीठ टाकलं की असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं मीठ सगळीकडे पोहोचेल इथपर्यंत हलवायचं आहे. आणि लगेच आपली मटकी अशी फ्राय झालेली आहे पाहू शकता. आणि मटकी फ्राय झाली की मी लगेच ही मटकी काढून देखील घेणार आहे. आणि मटकी काढून झाली की लगेच त्याच्यामध्ये कढईमध्ये आपल्याला सुक्की शेवभाजी बनवायची आहे, त्यासाठी डबल मी 1 चम्मच तेल घातलेलं आहे. आणि तेल मस्त गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडीशी जिरे असे मस्त फुलले की त्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर देखील ॲड करून घेणार आहे आणि थोडीशी हळद देखील ॲड केलेली आहे. ही भाजी कमीत कमी मसाल्याने घरची घरीच अशी एकदम परफेक्ट अशी ही शेवभाजी मी सुक्की शेवभाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. ही शेवभाजी तुम्ही भाकरी, भात किंवा चपाती कशासोबत देखील खाऊ शकता आणि याची चव तर एवढीच भन्नाट लागते ना, तर खूपच भारी. आणि याच्यामध्ये लगेच मी आपला घरगुती काळा मसाला थोडासा टाकून घेतलेला आहे आणि काळा मसाला टाकला की मस्त असं आपण मटकी फ्राय केलेली होती ना ती देखील मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. पाहू शकता आपला मसाला देखील मस्त असा परतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली होती, ते देखील मस्त परतलेले आहे. आणि आपले सर्व मसाले म्हणजे असं मस्त तेलामध्ये एकजीव करून घेणार आहोत. आणि शेवटी मी थोडंसं पाणी घालणार आहे, म्हणजे जास्त नाही पाणी घालणार, 1च ग्लास पाणी घालणार आहे. आणि ही पाहू शकता मी एक ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि पाणी ओतलं की त्याला मस्त अशी उकळी काढून घेणार आहे. आणि उकळी काढली की त्याच्यामध्ये मी लगेच शेव देखील टाकून घेणार आहे. आणि पाहू शकता मी व्हिडिओ स्किप करून काढलेला आहे, त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ मोठा नाही झालेला. आणि इथे पाहू शकता 5 मिनिटानंतर आपल्या भाजीला कसला मस्त अशी तरी देखील आलेली आहे आणि उकळी देखील आलेली आहे. आणि उकळी आली की लगेच मी याच्यामध्ये शेव देखील टाकून घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार शेव देखील टाकू शकता. मला जेवढे हवे तेवढेच मी शेव टाकलेले आहे. मला जास्त घट्ट पण नव्हते बनवायची भाजी, त्याच्यामुळं मी शेव देखील थोडीच टाकून घेतलेली आहे. आणि इथे पाहू शकता आपल्या शेवीचं प्रमाण देखील अगदी परफेक्ट असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मस्त असं हलवत याच्यातलं पूर्ण पाणी कमी होईपर्यंत आपल्याला ही शेव हलवून घ्यायची आहे.
आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि माझ्या रोज नवीन नवीन रेसिपीज असतात, त्या देखील तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि इथे पाहू शकता लगेच आपली शेव परफेक्ट अशी तयार झालेली आहे. आणि असं हलवत हलवत पूर्ण पाणी आटेपर्यंत ही शेव अशीच गॅस म्हणजे मीडियम गॅस चालू ठेवायचा. आणि ते पाहू शकता आपली शेवभाजीला कलर तर कसला भन्नाट आलेला आहे. अगोदर मटकीला देखील मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे मी काय मीठ जास्त नाही टाकलेलं, थोडंसंच टाकलेलं आहे. तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या क्वांटिटीनुसार ॲड करू शकता. इथे पाहू शकता आणि आपली म्हणजे सुक्की शेवभाजी अशी तयारच होत आलेली आहे. आणि पाहू शकता पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि आपली शेवभाजी तर तयारच आहे. आणि इथे पाहू शकता असला जबरदस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या शेवभाजीला. दिसता क्षणी असं वाटतं कधी खाईल आणि कधी नाही, अशी झालेली आहे, इतकी भन्नाट. आणि सर्वात शेवटी मी छोटा म्हणजे बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. आणि पाहू शकता आपली शेवभाजी तयार आहे. माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात आणि पाहू शकता वरून असा थोडासा कांदा आणि कोथिंबीर टाकली की आपली भाजी झाली ना खाण्यासाठी रेडी. आणि कोणाकोणाला ही भाजी आवडली त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या रेसिपीज देखील कोणाकोणाला आवडतात त्या देखील कमेंट करून नक्कीच सांगा. आणि नवीन असाल तर माझ्या कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पाहूया. खात राहा, स्वस्त राहा आणि मजेत राहा. भेटूया पुन्हा. बाय बाय.